ABP माझा, TV9 मराठी, G24 तास अनेक चॅनलनं ज्यांची खऱ्या अर्थानं दखल घेतली, मग पिंपळाच्या पानावरती त्या झाडावरती ज्यांनी स्केच काढलं, 1 रुपयाच्या कॉईनवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं ज्यांनी स्केच काढलं, सूर्यकुमार यादव यांच्यावरती ज्यांनी स्केच काढलं, अनेक क्रिकेटपटूवरती ज्यांनी स्केच काढलेत, असे कौशिक जाधव आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मॅन ऑफ द मॅच रोहित, या लगेच या. रोहित, रोहितला विनंती असेल, रोहित आपण यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जातोय. कौशिक जाधव यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभेच्छा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मी कौशिक जाधव आपणास विनंती करेन. रोहित या, रोहित. कौशिकजी जाधव यांच्या शुभेच्छा आपण पहिला तर रोहितला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या आपल्या स्क्रीनवरती दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच अफलातून बॅटिंगचा नजारा त्यांना पेश केलाय. धन्यवाद रोहित, आपल्याकडे तितका वेळ नाहीये त्याच्यामुळे तुझं मनापासून धन्यवाद आहेत. जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने. काही सन्मान आहेत, ते सन्मान थोड्या वेळामध्ये होणार आहेत. ऑन गोईंग मॅच कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. ते आपण आवाज ऐकूयात अल्पेजी जोशी अर्थात जॉन्टी यांचा. एक एक प्रतिनिधी पाठवा. धन्यवाद धनंजय सर. वळतोय सामन्याकडे. एक साईडला आपण पाहणार आहोत निगडी संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय बलदेवाडी संघ. दोन्ही आपल्या परिसरामध्ये मातंबर संघ मानले जातात. गणेश भोजने साहेब कुठे असतील त्यांनी मंचावर यायचंय कृपया करून. वळूया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू, पुन्हा शॉट आपल्या चेंडू, काहीच समजलं नाहीये. राजदीप यांना निर्धाव चेंडू इकडे सांगता आलेली आहे. खरोखरच चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहू शकता 2 धावा खर्च केल्या जातात. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. भेदक मारा पाहायला भेटतोय आपल्याला निगडी संघाकडून. पाहूया पुढील चेंडू कशा रीती हाताळला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा थोडासा स्विंग झालेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अंगाला लागून, शरीराला लागून 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय राजदीप. चांगली बॅटल पाहायला भेटेल. आपापल्या परिसरामध्ये हे दोन्ही संघ मातंबर संघ मानले जातात. 1 मिनिट अल्पेश थांबवतोय कारण आमचे मंडणगडचे गोटे अंपायर टिल्लेजी धामणे देखील या ठिकाणी पोहोचलेत. आपले स्वागत आहेत. सातत्यानं डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची देखील आता ख्याती होऊ लागलेत. निलेजी धामणे वेलकम, आपलं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन कुणबी चषक 2026चा महासंग्राम. 2 संघ आपण पाहतोय. एक साईडला बलदेवाडी तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय निगडी संघ. राजदीप साठी म्हटलं जातं की हा ग्राउंड मला वाटतं होम पिच म्हटलं जाईल, कारण की बरेच वर्ष या ग्राउंडवरती राजदीप यांचं. ओहो, काय फटका सजवलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार डीजे. गणेश भोजने साहेब, आपण कुठे असाल तर कृपया करून मंचावरती यायचंय. काय फटका सजवला होता. सुंदर असा फटका आपल्याला आदित्य यांच्या बॅटीतून. उत्तुंग षटकार म्हणावं लागेल. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात लांबचा षटकार आपल्याला पाहायला भेटला आदित्य यांच्या बॅटीतून. आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या 1 षटक संपल्यानंतर आपण पाहतोय 12 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. चला लगेचच बॉलर्स पाठवायचंय. विराज नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती केली जाते. पुन्हा एकदा राजदीप स्ट्राईकला पाहायला भेटत आहेत. पाहूया कशा पद्धतीने आपली फलंदाजी करतात. फुलटॉस चेंडू, फ्लायटेट फटका. पाहूया, फटका सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार.
चला विराज यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल, जर का या षटकात 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचा पुन्हा एकदा वारंवार 2 षटकार आपल्याला पाहायला भेटते. राजदीप यांच्या भेटीतून चांगलं फलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती फ्लाइट आहे, दुसऱ्या चेंडूवरती उत्तुंग षटकार पाहायला भेटलाय. विराज यांच्यासाठी सुवर्ण संधी अजूनही 4 चेंडूसाठी असेल. 2 विकेट काढल्या तर विजय भुवड साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. कुठेतरी पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने आदित्यचा षटकार आला त्याच्यानंतर लगेचच पुन्हा एकदा आपला राजदीप आक्रमक होता. काय फटका सजवलाय पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार भेटतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू गॅपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बॉल चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा पार. चौकार बाद घेऊन राजदीप याची फलंदाजी आपल्याला पाहायला तर भेटतेच. पहिल्या 2 चेंडूवर षटकार, तदनंतर 2, पुन्हा एक षटकार, चौकार, आतिषबाजी इकडे पाहायला भेटते. पुन्हा एकदा शपळ खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला भेटला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. गचाक क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगली फेकी इकडे पाहायला भेटली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे सत्तावीस धावात पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला, परंतु पहा पंचांनी 22चा इशारा दिलाय. कुठेतरी आपल्याला यष्टीरक्षक चुका करताना पाहायला भेटतात. आता स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्यांची पण चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे. पुन्हा सज्ज. ओ हो, चुकी आणि चुकीला माफी नाही. फुलटॉस चेंडूला टॉस करून टाकलाय सरळ सीमारेषा पार. षटकार की चांगली फलंदाज. दोन्ही साईडला आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक साईडला आदित्य, दुसऱ्या साईडला राजदीप. कुठेतरी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला, लॉंगॉनच्या दिशेने. पाहूया काय होतंय. उंच पाहायला भेटले आणि चेंडू ओ हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेल झाली होती, परंतु बॅलन्स त्यांना आवरता आलेलं नाहीये आणि त्या बॅलन्सनिशी चेंडू थोडासा मैदानामध्ये फेकला गेला आणि 2 धावा तितपत पूर्ण झाल्या आणि 2 धाव्यांनी संघ पोहोचलेला आहे 46च्या आकड्यावरती. पुन्हा आदित्य सज्ज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. पाहूया काय होतोय, काय घडतोय. कॅच बनेल का, कॅच बनी, मॅच बनी. पुन्हा एकदा धरणीला दान. संधी भेटते, परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये. क्षेत्ररक्षकांची साथ इकडे गोलंदाजाला मिळत नाहीये. कुठेतरी चुक्या होत आहेत. ह्या चुक्यांना सुधारावं लागेल, कारण की तुम्हाला पुढच्या फेरीत जायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानावर करणं
गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न पाहूया. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. काय होईल, काय घडेल. पुन्हा धरणीला दान आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. वरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर जे 3 चेंडू हाताळले त्या तिन्ही चेंडूवरती झेल होते. परंतु कुठेतरी इथे क्षेत्ररक्षण आपल्याला कमी पाहायला भेटतोय निगडी संघाचं. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल तुम्हाला, कारण मोठी स्पर्धा आहे. मोठी स्पर्धेमध्ये जर का तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याला फुलटॉन लावून दिलाय. बिग 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 षटकार. पोहोचलेली आहे ती 58 या आकड्यावरती. चला लगेचच यायचंय नांदगाव विरुद्ध जाखमाता चिंचघर संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. लगेचच यायचंय दोन्ही कर्णधाराने. नांदगाव विरुद्ध जाखमाता चिंचघर. आपण पाहतोय आदित्य यांच्याकडे. आदित्य यांची धावसंख्या पाहू शकता आपण. 8 चेंडू 29 धावा. तर आपण राजदीप यांना पाहतोय 10 चेंडू मध्ये 26 धावा करताना. कुठेतरी आपल्याला राजदीप पुढे जाताना पाहायला भेटत होतं, परंतु नंतर आपण पाहू शकता आदित्य यांनी चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटले. शेवटचा षटक असेल, पाहूया या षटकामध्ये किती धावा येतात. एक साइडला ओम पाहतोय, दुसऱ्या साइडला आपण राजदीप यांना पाहतोय. पंचांनी इकडे पाहू शकता कुठेतरी धावण्यामध्ये अडथळा इकडे गोलंदाजाला पाहायला भेटतोय. राजदीप आणि आदित्य आपल्याला फायर होताना पाहायला भेटत आहेत. खरोखरच चांगली फलंदाजी या दोघांकडून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा लांब 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 आणि लांबच लांब षटकार. डीजे संघाचा डंका आहे ओवाल ते विरार पर्यंत, तो दाखवून देतोय राजदीप आणि आदित्य. खरोखरच चांगला संघ. वारंवार हा संघ आपल्याला फायनल मध्ये येताना, फायनल मारताना पाहायला भेटलाय. पुन्हा पुन्हा एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार पाहायला भेटतोय राजदीप यांच्या बॅटीतून. डीजे 12 चेंडू मध्ये 38 धावा आपल्याला पाहिजे. काय या स्पर्धेचा पहिला अर्धशतक येईल का? खरं राजदीपला आता जर का 50 गाठायचं असेल तर 2 षटकारांची आवश्यकता असेल. 38 धावा झालेल्या आहेत. पाहूया, पाहण्या योग्य राहणार आहे पहिला षटक का पासून जी सुरुवात केलेली आहे ती आता शेवटच्या षटकापर्यंत आपण पाहतोय आदित्य आणि राजदीप कशा पद्धतीने हाणामारी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. ह्या वेळेला मिसस्टॉक पाहायला भेटला. एलिव्हेशन थोडी कमी पाहायला भेटली, परंतु पहा क्षेत्ररक्षकाची पुन्हा बॅटरला 7 चेंडू 1 बाउन्स सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. राजदीपची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 चेंडू मध्ये 42 म्हणजे आता तुम्हाला जर 3 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या आहेत, जर तेव्हा तुमची 50 पूर्ण होईल. पाहूया होईल का, कारण राजदीप संघासाठी खेळणारा खेळाडू आहे. वारंवार आपण पाहिलेला आहे चांगली फलंदाजी त्याच्याकडून करताना, चांगली गोलंदाजी देखील आपण त्याच्याकडून पाहिलेली आहे. नक्कीच पंच वळलेत, पंचांनी हात समांतर केलेत, एक वाईटचा इशारा दिलेला आहे. अवांतर धाव झालेली आहे, धावसंख्या झाली जाऊन ठेपलेली आहे ती 75 या धावसंख्या. म्हणजे स्कोर कार्ड इथे संपलेलं आहे. आमच्या स्कोर कार्ड वरती असणाऱ्या सूरज याला पाहतोय आपण आता अवांतर धावा ऍड करतोय. नक्कीच पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने हाताळला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, फ्लायटेड फटका आहे. पाहूया झेल होते का. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न असफल आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षट
खेळाडू आपण पाहतोय आदित्य जो 8 चेंडू 29 वर खेळतोय, तर दुसरा खेळाडू आपण पाहतोय राजदीप यांना जो 14 चेंडू वरती 48 धावांवरती खेळतोय. 2 धावांची गरज. या कुणबी चषक 2026 मधलं पहिला अर्धशतक पाहायला भेटेल का? पाहूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजदीप साठी. खरोखरच चांगली बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. पाहूया काय होईल, काय घडेल. शेवटचा चेंडू असेल. ओहो, समोरच्या दिशेने फटका मारला. एलिव्हेशन कमी पाहायला भेटले. झेल धरणीला दान झालेली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या राजदीप यांच्या 50 साठी. 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चेतन शिगवन साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती कशा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला फुलटर्न करून दिलाय. चेंडू सरळ भिरकावून लावलाय. सीमारेषा पार षटकार. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 89 वरती. जिंकण्यासाठी आवाहन ठेवलं आहे ते 90 धावांचं निगडी या संघाकडे. खरोखरच चांगली फलंदाजी आणि या सामन्यामध्ये पहिली 50 आपल्याला पाहायला भेटली कुणबी चषक 2026 मध्ये. चला, एक साइडला चिंचगड संघ आहे तर दुसऱ्या साइडला आपण नांदगाव पाहतोय. कॉइन स्पिन करतील विनोदजी गोटल साहेब यांच्याकडून कॉइन स्पिन केलं जातोय. हेड कॉल केलंय. टेल आलंय. नक्कीच नांदगाव संघ टॉस विजय झाला. प्रथमतः काय निवड असेल? बॅटिंग. बॅटिंग आता पाहता तुम्ही. आता पाहिलं 90 धावांचं इकडे भलं मोठं डोंगर आपल्याला पाहायला भेटलंय बलदेवाडी संघाकडून. त्यामध्ये किती धावा करू शकता असं वाटतंय तुम्हाला? 40 प्लसच करायचं आहे आमचं. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील. तदनंतर तुम्हाला फिल्डिंग दिलेलं आहे कारण की आता पहा दुपारच्या सत्रामध्ये धावा जास्त बनतात. किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या अगोदर. नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये. लगेचच संघ तुमचा मैदानामध्ये उतरवायचा आहे या मॅच नंतर. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. वळूया. चला, विवेक विजय बुवड साहेब कुठे असतील त्यांनी कृपया करून मंचावर यायचंय. गोटेगाव. गणेश भोजने कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं. गणेश भोजने. चला, विवेकजी भुवड आपण पाहतोय त्यांना माईची शाळ. तदनंतर आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन. इकडे पाहू शकता आपण. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं एक आकर्षक असलेलं सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते. आपण पाहतोय विवेकजी भुवड साहेब यांना. नक्कीच त्यांचं देखील मनोगत आपण ऐकलं होतं आणि खरोखरच चांगलं मनोगत दिले होतं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. त्याच्यानंतर सुशांत दिलीप भुवड साहेब गोठेगाव आपण देखील यायचं आहे. आपलं देखील इकडे यथोचित सन्मान होणार आहे. सुशांत दिलीप भुवड. चला, यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यांना देखील आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन आणि फुलांचा गुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातंय. त्याच्यानंतर राकेश मोहन दुसार गोठेगाव यांनी देखील मंचावरती यायचंय. यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. राकेश मोहन दुसार. त्याच्यानंतर जितेंद्र बुवड साहेब यांनी देखील यायचं आहे. जितेंद्र बुवड साहेब. चला, राकेश दुसार साहेब यांचं इकडे आगमन झालं. यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. माईची शाळ आणि फुलगुच्छ देऊन आणि आपण पाहतोय भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही तुमचं या
पुढील वर्षामध्ये आणि भलं होईल या पद्धतीचं खरोखरच एक आकर्षित आपल्याला सन्मान चिन्ह पाहायला भेटतोय. नक्कीच त्याच्यानंतर जितेंद्र भुवड साहेब यांनी देखील यायचं आहे. गोठेगाव यांचं देखील इथे यशोचित सन्मान होणार आहे. मायेची शाळ विनोदजी गोटल साहेब आपण पाहतो यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आपण पाहतोय. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इकडे गौरवण्यात आलेलं आहे. तदनंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय कुणबी चषक 2026 महासंग्राम. जाऊया मैदानाच्या दिशेने. तिकडे एक अटीतटीचा सामना पाहायला भेटणार आहे. एक साईडला बलदेवाडी, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय निगडी संघ. बलदेवाडी संघाने प्रथमतः फलंदाजी करून 90 धावांचं आवाहन ठेवलेलं आहे. आपण पाहतोय गोलंदाजी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी राजदीपने कमबॅक केलेला आहे. पहा 2 चेंडूवरती पुढच्या खाली 1 धाव खर्च केलेली आहे. रितेश यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. पहा ऑफब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटला. नक्कीच 1 धाव इकडे पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला भेटला. जर का तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला ज्या पद्धतीने आदित्य आणि राजदीप यांनी फलंदाजी केली, मोठमोठे उत्तुंग षटकार पाहायला भेटले, तसे तुम्हाला फलंदाजी करावी. पुन्हा एकदा ओ हो झेल, कॅच बनी, मॅच बनी आणि खरोखरच चांगली झेल पाहायला भेटली. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे चौकार षटकार नक्कीच आपल्याला आधीच्या इनिंगमध्ये पाहायला भेटले, परंतु या इनिंगमध्ये आपल्याला ब्रेक थ्रू पाहायला भेटला राजदीपच्या गोलंदाजीमध्ये. तुम्हाला जर का सामना जिंकायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणं गरजेचं असेल. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किती विवेक विजय भुवड साहेब यांच्याकडून विराज यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर का 3 षटकार लगावले तर त्यांच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा परंतु झेल पहा, काय चांगली झेल पाहायला भेटली. या स्पर्धेतली उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला भेटले. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. लागेल ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर कमबॅक केला आणि शेवटच्या सलग 2 चेंडूवरती 2 आपल्याला विकेट्स घेताना पाहायला भेटले राजदीप. म्हणजे एका साईडून बॅटिंग देखील चांगली केली. आपल्याला या स्पर्धेतली पहिली 50 देखील पाहायला भेटली. तदनंतर आपण पाहिलं की गोलंदाजीमध्ये सलग 2 विकेट देखील घेतल्यात. आता जर का पुढच्या ओव्हरला आले तर त्यांना हॅट्रिकची संधी असेल. पाहूया आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय साहिल यांना. कशा पद्धतीने साहिल गोलंदाजी करतील. मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये किती षटकार मारायचे हे ठरवणं गरजेचं आहे. ओहो हो, मॅजिक बॉल पाहायला भेटला. चेंडू सरळ उचली घेणारा पाहायला भेटला. कानाच्या बाजूने जाण्याऐवजी कानावर लागताना पाहायला भेटला आणि खरोखर चांगला चेंडू म्हणावा लागेल. बाउन्सरचा उपयोग केला आणि पहा निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटलं. मनोबळ आपलं खचता कामा नये, कारण की जर समोरच्या संघाने 90 मारले तर आपल्याला मारण्याचा अधिकार आहे आणि खरोखरच त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तुम्हाला आहे ना या सर्व गोष्टी करण्यासाठी आहे ना सराव महत्वाचा असतो आणि सराव केल्याने तुम्ही काही करू शकता. कारण आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील मी पाहिलं की माझ्या जोडीला राजदीप देखील होते. त्यांनी देखील गोलंदाजीमध्ये पण सराव केला, फलंदाजीमध्ये पण सराव केला. म्हणून प्रत्येक स्पोर्ट्ससाठी कबड्डी असो, लंगडी असो, खो खो असो किंवा क्रिकेट असो, याच्यामध्ये सराव महत्वाचा असतो.
आणि पहा गडी बाद झालाय. अजून एक हादरा, अजून एक धक्का. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे करावी लागेल. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला भेटला. निर्धाव फेकी पाहायला भेटते आपल्याला गोलंदाजाकडून. काय गोलंदाजी पाहायला भेटते. बलदेवाडी संघ का चॅम्पियन संघ आहे तो नक्कीच दाखवून दिलाय. आदित्यने बॅटिंग, आदित्य आणि राजदीप यांनी बॅटिंग मध्ये, तर गोलंदाजीमध्ये पहा एक साईडला साहिल यांनी देखील दाखवलंय. पाहूया काय होतंय, काय घडतोय. पुढील चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पाहायला भेटलं. झेल होईल का? नाही नाही नाही. दोन क्षेत्ररक्षक बघत राहिले, परंतु चांगले गोलंदाजी इकडे होते बलदेवाडी संघासाठी. तुम्हाला भेदक फलंदाजी करावे लागेल, आक्रमण करावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये तिथे चार चार षटकार होते, ते आता पाच पाच षटकार मारणं गरजेचं असेल. परंतु इकडे काही षटकारांच्या आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला संयमी खेळी करावी लागेल, चांगली खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय. पहा शॉट मध्ये एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. सरळ चेंडू विसावलाय खेळाडूच्या हातामध्ये. गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा हादरा. देऊया संधी डीजेला. ऐकूया. तर खरं गोष्ट सांगू ना, काही वर्षापूर्वी म्हणजे आपला बाल्या डान्स आपल्या कोकणात फेमस होता, परंतु कोकणानंतर जर कोणी फेमस केलंय या मुंबईमध्ये तर या डीजेवाल्यांनी नक्कीच फेमस केलाय. एक नारंगी मधलीच क्लिप आहे ज्याला जवळजवळ 1 मिलियन लाईक आलेले आहेत. ती स्पर्धा देखील झालेली. नक्कीच एक व्ह्यूज देखील 1 मिलियन्स आहेत. खरोखरच म्हणजे कुठेतरी आपला कोकण पुढे जाण्याच्या म्हणजे प्रगतीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पहिले या स्पर्धा ओव्हलमध्ये पाहायचो, आता आपण विरार या नगरीमध्ये येऊन नारंगी या मैदानावरती खेळतोय. म्हणजे प्रोसेस चांगलं आपल्या चालू आहे आणि याच पद्धतीने चालत राहावं, वाढत राहावं. चांगले चांगले खेळाडू येत राहावं, चांगले चांगले संघ. म्हणजे हेच मंडणगड जे आपण बघतोय कुणबी चषक 2026 मधून चांगले खेळाडू घेऊन ही स्पर्धा अजून देखील आयकॉनिक पद्धतीमध्ये देखील जावी अशी शुभेच्छा असेल. नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटले. या दोन संघ मातंबर संघ आहेत, परंतु कुठेतरी निगडी संघ बॅकफुटला येताना आपल्याला पाहायला भेटते. नांदगाव आणि जाखमाता चिंचगड आपण लगेचच तयार राहायचंय. या सामन्यानंतर लगेचच तुमचा सामना होणार आहे. त्याच्यानंतर बोरघर आणि चिंचाळी या संघाने देखील तयार राहायचंय. बोरघर आणि चिंचाळी. चला पुढचा चेंडू आपण पाहूया कशा रीत्या हाताळला जाईल. किशोर यांचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. पाहूया. हा ना मिस कॉलिंग पाहायला भेटली या दोन खेळाडूंमध्ये. आणि 2 धावा इकडे पूर्ण झाल्यात. 2 धाव्याने तुम्हाला पूर्ण मॅच पुढे नेता येणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके मारा. जेव्हा आपल्याकडे हरण्यासाठी जिंकण्यासाठी काही नसतं ना, म्हणजे हरण्याच्या द्वारवरती असतो, तेव्हा तुम्हाला कर्तृत्व दाखवायचं असतं. कारण तुमचं मनोबल त्यावेळेला ठाम असणं गरजेचं आहे. तुमचे कर्णधाराची नजर असली पाहिजे. कारण की जर का इथून 4 ते 5 षटकार आले याच्या फलंदाजीतून, तर नक्कीच कुठेतरी हा फलंदाज पुढच्या मॅच मध्ये नक्कीच पुढे उतरला जाईल. समोरच्या दिशेने मारलेला फटका पाहू शकता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. आणि या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. चला एक संधी आहे, चांगली संधी आहे. तुम्हाला चांगले फटके मारून तुम्हाला आपल्या गावासाठी आणि आपल्या कर्णधारासाठी मनावरती पंचांनी इकडे हात पसरवून सांगितलेलं आहे की वाईट चेंडू घोषित केलेला आहे. या वाईट चेंडूचा कुठेही या सामन्यावरती मला वाटत नाहीये प्रभाव पडू शकेल, परंतु चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल तुम्हाला. कुठे जर तुमची बॅटिंग लाईनअप चेंज करायची असेल तर मिसस्टॉक पाहायला भेटला. एलिव्हेशन कमी पाहायला भेटते. एक धाव इकडे घेतली जाते. 90 धावांचा आवाहन असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती.
चला आयोजकांकडून मला विनंती केली जाते की पहा, जेव्हा तुमचा टॉस होईल, तुमची मॅच होईल, तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की फलंदाजी करणारा जो संघ असेल त्याने ट्रॉफीच्या बाजूला बसायचं आहे एक साईडला. तदनंतर जेव्हा फिल्डिंग करून जेव्हा एखादा संघ येईल त्याने दुसऱ्या साईडला बसायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा गोलंदाजी हलक्या स्वरूपाची आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी स्विंग आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजीमध्ये. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, या गतीचे आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतात या बल्देवाडी संघामध्ये. फलंदाजी अप्रतिम पाहायला भेटली आपल्याला राजदीप आणि आदित्यमध्ये. तर दुसऱ्या साईडला गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला भेटते आपल्याला साहिल आणि किशोरमध्ये. चला मैदानाचं पाहू शकता आपण. आपल्याकडे धनंजय सर यांनी सांगितलेलं की या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये 60, 70, 80, 90 धावा गाठल्या जातात, परंतु त्यासाठी कष्ट करावं लागतं, परिश्रम करावं लागतं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सराव, प्रत्येक वेळेला तुम्हाला सराव करणं गरजेचं असतं. चला षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती स्थिरावलेली. 4 गडी बाद झालेले आहेत. देऊया संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे निगडीत संघाकडे मला वाटत नाही जिंकण्यासाठी कुठली आशा असेल, परंतु तुम्हाला फलंदाजी करून तुम्हाला नक्कीच आपल्या कर्णधाराला मोहित करावं लागेल. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक खाली, चेंडू खाली, झेल बाद, गडी बाद, तू चल मै आई, या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. 5वा गडी बाद होतोय निगडी संघाचा. चला लगेचच नवीन फलंदाज जायचंय. थोडंसं घाई करायची आहे, थोडीशी घाई करायची आहे प्लीज. त्यांच्यासाठी अजून देखील हो, पंचांनी समांतर हात केलेले आहेत. वाईटचा इशारा पंचांकडून देखील आलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर ऍड होते, परंतु याचा इफेक्ट मला वाटत नाही काही स्कोर कार्डवर पडू, कारण तुम्हाला चांगले फटके मारून फक्त आणि फक्त तुमच्या कर्णधाराला मोहित करता येईल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आणि या निर्धाव चेंडूची सांगता आपण बघा, 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स देखील दोन चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. पंचांनी नो घोषित केलेला आहे इकडे. पुन्हा एकदा आपण राजदीप यांना पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त एकच चेंडूचा खेळ झालेला आहे. आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. फ्रीटचा चेंडू असेल, पंच फ्रीट चेंडू असेल ना, फ्रीटचा चेंडू असेल नक्कीच. या चेंडूवरती तुम्हाला एक मोठा षटकार मारण्याची सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय या 4 षटकामध्ये एकच षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. हो, चांगला फटका पाहायला भेटतोय. गॅपच्या दिशेने चेंडू गॅदर केला जातोय. तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. या 1 धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचली 18 या धावावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 60 ते 70 धावांची गरज असेल. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला, पायावर आदळणारा चेंडू पाहायला भेटला, परंतु तेवढाच चांगला कॅरी केला बॅटरने आणि गॅपच्या दिशेने ढकलून दिला. त्याच्यामध्ये 1 धाव आलेली आहे. 1 धावाने वाढती धावसंख्या धावून पोहोचली 19. 3 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. याच्यानंतरचा सामना होणार आहे. 2 संघ एकमेकांसमोर असणार. एक साईडला नांदगाव असेल तर दुसऱ्या साईडला चिंचघर असेल. बॅटल आपल्याला मोठी पाहायला भेटणार आहे.
अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी, परंतु इकडे पहा सुंदर झेल पाहायला भेटली. मॅच बनी कॅच बनी. चला देऊया एक संधी डीजेला. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. जाते थोडस स्पीडअप घ्यायचंय. शेवटचा चेंडू खेळायचा आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला. आपण लेफ्ट हँड बॅटर पाहतोय. पाहूया किती धावा येतात शेवटच्या चेंडूवरती. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. विजेता संघ ठरलाय बळदेवाडी संघ आणि पराजित झालेला संघ निगडी. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेल. लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यांनी या कुणबी चषक 2026 मध्ये पहिली हाफ सेंचुरी म्हणजे पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटीतून पाहायला भेटलं तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजदीप यायचंय.